नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्डप्रेसच्या वेबसाईटमध्ये मेनू कसा क्रिएट करायचा हे शिकणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकतात की लेफ्ट साईडला आपलं टायटलचं नाव आहे आणि राईट साईडला कॉन्टॅक्ट असचं बटन आहे. आपण इथं मेनू क्रिएट करू. तर चला सगळ्यात पहिला आपण वर्डप्रेसच्या डॅशबोर्डमध्ये जाऊ. तर तुम्ही इथं खाली बघू शकतात लेफ्ट साईडला ॲपिरियन्स म्हणून आहे. ॲपिरियन्समध्ये मेनूवर क्लिक करूया. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसू शकतं की लेफ्ट साईडला पेजेसचं ऑप्शन आहे, पोस्टचं ऑप्शन आहे, कस्टम लिंकचं ऑप्शन आहे आणि कॅटेगरीचं ऑप्शन आहे. तर आपण हे सगळं एक एक करून बघू. तर सगळ्यात पहिले आपण मेनू क्रिएट करून घेऊ. आपण मेनूला नाव देऊ मेन मेनू म्हणून. ओके, नाव दिल्याच्यानंतर खाली मेनूच्या सेटिंगमध्ये तुम्ही प्रायमरी मेनूवर टिक करा आणि क्रिएट मेनूच्या बटनवर क्लिक करून मेनू क्रिएट करून घ्या. मेनू क्रिएट झाल्याच्यानंतर आपण सगळ्यात पहिले आपण पेजेस टाकू. इथं तुम्हाला दिसू शकतं पेजेसचं ऑप्शन आहे. व्ह्यू ऑलवर क्लिक करून तुम्हाला जे जे पेजेस ॲड करायचे त्याच्यावर टिक करायचं आणि तुम्हाला सगळेच पाहायला असेल तर सिलेक्ट ऑल करून ॲड टू मेनूवर पण क्लिक करू शकतात. तर तुमचे जितके पण पेजेस आहे ते सगळेच इथं येऊन जातील. ते झाल्याच्यानंतर आपण सेव्ह मेनूवर क्लिक करून याला सेव्ह करू. एकदा आपल्या वेबसाईटवर येऊन रिफ्रेश करून चेक करू आले की नाही. तर तुम्ही बघू शकता आपण जे आपण मेनू सिलेक्ट केलेले होते इथं ते सगळे आपल्या वेबसाईटवर दिसतात आहे. बरोबर, आता आपण यांना काय करू, हा जो प्रायव्हसी पॉलिसीचा जो पेज आहे याला शेवटला टाकू ना. आवर प्राइसिंगचा आहे ना याला दुसऱ्या नंबरवर आणू. त्याला चेंजेस करण्यासाठी कसं चेंज करायला लागेल. तर सगळ्यात पहिला आपण वापस मेनूमध्ये येऊ. मेनूमध्ये आल्याच्यानंतर आता हा आवर प्राइसिंग आहे याला आपल्याला दुसऱ्या नंबरवर आणायचे. तर आपण कसं आणायचं आहे, याला पकडून ठेवायचं आणि असं स्क्रॉल करत करत जिथं पाहिजे तुम्हाला तिथं आणून याला सोडायचं. सेम तसंच प्रायव्हसी पॉलिसीला लास्टला आणायचं आहे, त्याला पकडून ठेवायचं, जिथं पाहिजे तिथं आणून सोडून द्यायचं. बरोबर, एकदा याला सेव्ह करून आपण चेक करू वेबसाईटवर चेंजेस झाले की नाही बघू आपण. तर तुम्ही बघू शकतात जो आवर प्राइसिंग शेवटला होता तो सेकंडला आला आहे, प्रायव्हसी पॉलिसी लास्टला गेला आहे. अजून एक आपल्याला समजा हा जो कॉन्टॅक्ट असचा पेज आहे ह्या अबाउट असमध्ये पाहिजे, म्हणजे अबाउट असमध्ये असं ॲरो नेला की कॉन्टॅक्ट अस दिसला पाहिजे. तर त्याला कसं बनवता येईल ते बनवूया आपण. तर सगळ्यात पहिले मेनूमध्ये आलो आपण वापस. कॉन्टॅक्ट अस ना, अबाउट असच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट अस पाहिजे. तर आपण काय करायचं, कॉन्टॅक्ट असला असं पकडायचं, थोडं राईट साईडला असं त्याला शिफ्ट करायचं. शिफ्ट केल्याच्यानंतर एक सब आयटम म्हणून बनतो. बरोबर, तर असं करून याला जस्ट आपण सेव्ह मेनूवर क्लिक करून एकदा वापस इथं रिफ्रेश करून चेक करू. तेव्हा तुम्ही बघू शकता अबाउट असच्या बाजूला छोटा ॲरो आलेला आहे आणि त्या छोट्या ॲरोवर क्लिक केल्यावर कॉन्टॅक्ट असचा पेज दिसतो आपल्याला. बरं, इतकी इझी आहे मेनू अशी क्रिएट करणं आणि ड्रॉपडाऊन बनवणं. तर आपण अजून काय काय ऑप्शन आहे ते पण एकदा चेक करून घेऊ. पेजेसचं झालं आपलं. पोस्ट कसे टाकायचं, जे आपण इथून पोस्ट बनवतो ब्लॉगसाठी, जे एक एक पोस्ट बनवतो ना इथून, ते सगळे पोस्ट इथं शो होतात. आता सध्या तर पोस्ट नाही आहे, एक बाय डिफॉल्ट असतो ना हॅलो वर्ल्ड म्हणून, तोच आहे. आपण त्यालाच दाखवतो. याला क्लिक करून ॲड टू मेनूवर क्लिक करू. इथं तुमची एक पोस्ट आली आणि त्याच्या इथं ना नाव पण दिसून जाईल तुम्हाला काय आहे म्हणून, पोस्ट म्हणून. तर समजा याला आता आपल्याला हा जो टायटल आहे हॅलो वर्ल्ड म्हणून याला चेंजेस करायचं असेल तर कसं करायचं. सिम्पल आपण छोट्या ॲरोवर क्लिक करू. इथं तुम्हाला नाव चेंज करण्यासाठी ऑप्शन भेटेल. तुम्हाला जे पण नाव काय टाईप करायचं आहे ते करू शकतात. ओके, सध्या आपल्याला जे आहे तेच ठेवू. आणि तुम्हाला समजा हा पूर्ण मेनूस डिलीट करायचा असेल तर सिम्पल याच्यावर छोट्या ॲरोवर क्लिक करून रिमूव्हवर क्लिक करून सेव्हवर
वर बटनावर क्लिक करून सेव्ह करून टाकायचा, तो रिमूव्ह होऊन जाईल. बरोबर. दुसरं आहे, आपण ही नंतर बघू, पहिले बघू कॅटेगरी. कॅटेगरी पण जेव्हा आपण पोस्ट बनवायच्या पहिले कॅटेगरी बनवतो ह्या साईडला, तीच कॅटेगरी इथं शो होते. सेम त्याच्यासारखंच याच्यावर क्लिक करायचा, जी पण कॅटेगरी तुम्हाला पाहिजे असेल मेन्यूवर, त्याच्यावर टिक करून ॲड टू मेन्यूवर क्लिक करून देऊ. क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसून जाईल कॅटेगरीचं नाव. सेव्ह मेन्यूवर क्लिक करून सेव्ह करून टाक. एकदा आपण सेव्ह करून मग बघू. वेबसाईटवरून एकदा रिफ्रेश करू. तुम्ही बघू शकतात की ब्लॉगचा एक पेज येऊन गेला आहे. बरोबर. तर आपण आता कस्टम लिंक बनवू. जसं की कस्टम लिंक, आता ही माझी यूट्यूबचं चॅनल आहे. बरोबर. याची लिंक मला इथं टाकायची आहे माझ्या वेबसाईटवर, इथंच पेजेसच्या बाजूला. ती कशी टाकणार, त्यासाठी आपण वापस मेन्यूवर येऊ. त्याच्यानंतर कस्टम लिंक म्हणून ऑप्शन आहे, तर कस्टम लिंकवर क्लिक करून इथं URL पेस्ट करू. सिंपल आपण तुमची कोणती पण URL असेल ती कॉपी करू. मेनूच्या इथे येऊन इथं पेस्ट करू. बरोबर. नाव देऊन देऊ आपण इथं काय, यूट्यूब चॅनलचं नाव दिलं मी. ओके. ॲड टू मेनूवर क्लिक करून खाली सेव्ह मेनूवर बटनावर क्लिक करून सेव्ह करू. एकदा आपण रिफ्रेश करून चेक करू, तर तुम्ही बघू शकतात की यूट्यूब चॅनलचा एक मेनू येऊन गेला आहे. आणि याला आपण चेक पण करू वर्क होते की नाही. बघितलं. अशा प्रकारे तुम्ही मेनू क्रिएट करू शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.